केलाय, मराठी माणसाच्या नावावर हे मोठे झाले, मराठी माणूस नाही मोठा झाला. त्यांचा हा जो एक आक्षेप आहे तो सातत्यानं ते मांडत आहेत, तो म्हणजे की हे इतर कंत्राटदार नाही पण एकच कंत्राटदार आता मुंबईमध्ये आहे आणि त्यांचं नाव अडाणी आहे. मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो की अडाणी हे तर या ठिकाणी आत्ता आले. हे जे काही एअरपोर्ट आहे, या एअरपोर्टचं न्यू मुंबईच्या एअरपोर्टचं मी टेंडर केलं होतं. न्यू मुंबईचं एअरपोर्ट हे जीव्हीकेला गेलं होतं. याचं 4 वर्ष जीव्हीकेने काम केलं. नंतर ज्यावेळेस जीव्हीकेने आपले शेअर्स डायल्यूट करून त्या ठिकाणी अडाणींना आणलं आणि अडाणी मेजर स्टेक होल्डर झाले, तिथं काही आम्ही अडाणींना एअरपोर्ट दिलं नव्हतं. आणि धारावी 1984 साली राजीव गांधींनी धारावी एशियातलं सगळ्यात मोठं स्लम आहे, हे रिडेव्हलप झालं पाहिजे असं सांगितलं होतं. 30 वर्ष काही झालं नाही. 14 साली मोदीजी आणि मी आल्यानंतर मी हा विषय हातामध्ये घेतला. धारावीच्या रिडेव्हलपमेंटमध्ये त्या लोकांना त्याच ठिकाणी जागा द्यायची होती. रिडेव्हलप कसं करायचं, जागा असल्यावरच तुम्ही रिडेव्हलप करू शकाल. केंद्र सरकारची भरपूर जागा तिथे होती, ती विकत घेतली मी केंद्र सरकारशी बोलून या रिडेव्हलपमेंट करता. त्याचं टेंडर काढलं आणि त्याचा वर्क ऑर्डर मी अडाणींना दिला नव्हता. तिथे दुसरा विकासक होता, त्या दुसऱ्या विकासकाला तो वर्क ऑर्डर दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंचं सरकार आलं. उद्धव ठाकरेच्या सरकारने त्यांचा वर्क ऑर्डर रद्द केला, नव्याने टेंडर कंडिशन तयार केल्या. त्यांनीच तयार केलेल्या टेंडर कंडिशनवर अडाणी आले आहेत. त्यामुळे आम्ही तर काय अडाणींना दिलं नव्हतं. आम्ही ज्याला दिलं होतं आणि कॉम्पिटिशनने दिलं होतं, ओपन टेंडरने दिलं होतं, सगळं त्या ठिकाणी नॉर्म्समध्ये बसलं होतं. कुठली अडचण त्याच्यामध्ये नव्हती, कुठली कोर्ट केस नव्हती. का रद्द केलं? आणि मग त्याच्यानंतर तुम्ही जे नॉर्म्स तयार केले त्या नॉर्म्समध्ये 2च गोष्टी सांगतो, 10 गोष्टी सांगू शकेन जे मी नंतर बदलले. त्याच्यामध्ये तुम्ही हे जे काही TDR जनरेट होणार आहे, या TDRला कॅपिंगच केलं नाही. मोनोपॉली दिली, TDRची मोनोपॉली दिली की फर्स्ट राईट टू परचेस TDR विल बी ओनली फ्रॉम धारावी, फ्रॉम अडाणी. ही मोनोपॉली दिली आणि त्याच्या किमतीवर तुम्ही कुठलं नियंत्रण ठेवलं नाही. मी म्हटलं चालणार नाही. मी त्या ठिकाणी ते सगळं चेंज केलं. मी म्हटलं TDR एक्सचेंज तयार होईल आणि स्लम TDR प्रमाणे या TDRला प्रिफरन्स मिळेल आणि कुठल्याही परिस्थितीत या TDRची किंमत रेडी रेकनरच्या 90% वर जाणार, 100% नाही, 90% वर जाणार नाही. ही ट्रान्सपरन्सी त्याच्यामध्ये मी आणली. नाहीतर तुम्ही तर देऊन टाकलं होतं ना सगळं. या मुंबईमध्ये अन्य कोणाचा TDRच चालला नसता. हे मी थांबवलं आहे या ठिकाणी. त्यामुळे यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. मग अजून एक सांगून द्या, ह्याच हे कुठले दात आहेत? उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे की चूक जो दाखवतो तोच खरा मित्र. मग ते काय मित्र आहेत तुमचे? नाही, त्यांना अनेक वेळा चुका मी दाखवल्या, पण त्यांनी मला मित्र मानलं नाही, शत्रू आणला. त्याच्यामुळे मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की उद्धव ठाकरे हे एक अनप्रेडिक्टेबल व्यक्ती आहे आणि त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्यांचा इगो. आपल्या इगो करता आपल्या घराला आग लावून देखील ते मजा पाहू शकतात, असं माझं कन्क्ल्युजन आहे. हा जर इगो त्यांच्यामध्ये नसता ना तर त्यांच्या पक्षाची परिस्थिती झालीच नसती. बघा, एक असतो आत्माभिमान, एक असतो स्वाभिमान. तो असलाच पाहिजे. तो बाळासाहेब ठाकरेंमध्ये होता म्हणून शिवसेना उभी राहिली, म्हणून त्यांचं एवढं नाव आहे. पण त्याच्या पलीकडे जेव्हा इगोत ते कन्वर्ट होतं ना, तेव्हा हे सगळे प्रॉब्लेम होते. बरं, राज ठाकरे आणि तुम्ही मित्र आहात हे या गेल्या 4-5 दिवसात बरेचदा सांगितलं जात आहे. तुमच्याकडून त्यांच्याकडून कशाचे संकेत आहेत काय? काही संकेत नाही आहे. ही राजकीय संस्कृती आहे. संकेत असते तर काल त्यांनी माझ्यावर भरपूर टीका केली आहे, मी त्यांच्यावर भरपूर टीका केली आहे, करणार आहे. पण आम्ही वैचारिकदृष्ट्या आमचे विचार वेगळे आहेत, भूमिका वेगळ्या आहेत, पण एकमेकाचे शत्रू आम्ही नाही. त्यामुळे 16 तारखेनंतर आम्ही एकत्रित चहा पिताना दिसलो
तर त्याला फिक्सिंग म्हणू नका. बरं, जे बिनविरोध निवडून आले ती फिक्सिंग होती का? कारण एवढे बिनविरोध कसे निवडून येऊ शकतात? असं आहे की यांना उमेदवार मिळाले नाही. आता मी तुम्हाला एक सांगतो, एवढ्या शिव्या किरीट सोमय्यांना यांनी दिल्या. किती दिल्या? जेलमध्ये टाकतपर्यंत प्रयत्न केला. किरीट सोमय्यांचे सुपुत्र नील सोमय्या लढतायत. आता नील सोमय्याला तर हे रिकामे सोडलं नसतं यांनी, यांच्याजवळ कॅन्डिडेट असता तर. शिवसेनेला कॅन्डिडेट देता आला नाही म्हणजे उद्धव उभाठाला, शरद पवारांना देता आला, काँग्रेसलाही नाही देता आला. तिघांना म्हणजे एक आपण समजतो की अधिक उमेदवार तुमचेच निवडून नाही आलेत तसं नाही. सगळीकडे. एक मिनिट पूर्ण ऐकून घ्या. हां. म्हणजे याचा अर्थ पहिल्यांदा तुम्ही डिसायफर करतो मी की याचा अर्थ काय आहे. उमेदवार जर यांच्याकडे असता त्यांनी दिलाच असता ना, हे नाही देऊ शकले. असंच सगळ्यात जास्त जे निवडून आले आहेत ते कल्याण डोंबिवलीत आले आहेत. कल्याण डोंबिवलीमधली मागची निवडणूक जर आपण बघितली तर आम्ही शिवसेना आणि आमचे बंडखोर मिळून 122 पैकी 105 आमचे निवडून आले. आणि त्यानंतर भाजपची ताकद त्या ठिकाणी वाढली, आमच्या आमदारांची संख्या त्या ठिकाणी वाढली. आणि एवढंच नाही तर जेवढे शिवसेनेचे नगरसेवक होते आणि पदाधिकारी होते जुन्या, ते सगळे शिंदे साहेबांसोबत आल्यामुळे शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे ते सगळे झाले. त्यामुळे यांच्याकडे कार्यकर्तेच उरले नाही. बरं, तिथे दुसऱ्या पार्टीचं अस्तित्वच संपून गेलं मागच्या निवडणुकीत. कोणी नव्हतंच, मनसे नाही, राष्ट्रवादी नाही, कोणीच नाही. त्यामुळे यांना त्या वॉर्डांमध्ये उमेदवारच मिळाले नाहीत. आता मी एक तुम्हाला विचारतो, फक्त आमचे आले का? इस्लामिक पार्टीचा कसा आला? बरं ते जाऊ द्या. इंडिपेंडंट आला, एक इंडिपेंडंट अविरोध आला, आम्हाला उमेदवार नाही मिळाला त्या ठिकाणी, कोणालाच नाही मिळाला. आता त्यांनी का दमदाटी केली का? आम्हाला काय दमदाटी केली त्यांनी? तो इंडिपेंडंट, आम्ही सत्ता पक्षात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, आपण घरी बसून राहायचं, पक्ष मोठा करायचा नाही, कार्यकर्त्यांना बॅकिंग द्यायचं नाही, मग कार्यकर्ते कसे उभे राहतील तुमच्याकरता? पण त्याच कल्याण डोंबिवलीमध्ये काल 3,000 रुपयाचं पाकिटं वाटताना शिवसेनेच्या लोकांनी भाजपाच्या लोकांना पकडलं. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप कुठेही पैसे वाटत नाही. कल्याण डोंबिवलीमध्ये तर नाहीच नाही. आणि कल्याण डोंबिवलीमध्ये तर आम्ही आणि शिवसेना एकत्रित आहोत. त्यामुळे काही असा घटना घडण्याचं कारणच नाही. बरं देवेंजी, मला माहिती आहे प्रश्न माझ्याकडे खूप आहेत, पण तुमच्याकडे वेळ नाहीये. नाही, प्रचार आहे. त्यामुळे शेवटचा एकच नाव तुम्हाला सांगायचं आहे ह्या पुढच्या 3 प्रश्नांना घेऊन. हे जे काही तुमचे विरोधक या निवडणुकीत उभे झाले त्यामध्ये सर्वात यशस्वी